विजयाचा जल्लोष एकीकडे सुरू झालेला आहे. आपण बघतोय महायुतीचे तीनही घटक पक्ष राज्यभरामध्ये विजयाचा जल्लोष करतायत. 200च्या वर जागा महायुतीनं आता इथं मिळवलेल्या आहेत. 220 न भूतो न भविष्याती अशाच या जागा म्हणाव्या लागतील. प्रवीण दरेकरजी, इतका मोठा विजय होईल असं वाटलं होतं का? आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता वित्तीय तूट असेल किंवा लाडकी बहीण योजनेचा भार असेल, यामुळे आव्हानं या नव्या सरकारवर तुमच्यावर आहेत. काय आव्हानं वाटतात आणि त्या आव्हानांवर कसं हे नवीन सरकार जे आहे ते मात करून पुढे जाऊ शकतं? एवढा स्विंग महाराष्ट्रातील जनता देईल असं खरंच आम्हालाही वाटलं नव्हतं. आमचं सरकार 100% येईल, सायजेबल जागा मिळतील याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. परंतु अशा प्रकारे 225च्या आसपास जागा जातील याचा अर्थ विरोधी पक्ष त्या ठिकाणी सपशेल, त्या ठिकाणी विश्वास जनतेचा मिळवण्यामध्ये अपयशी झालेला आहे. आता तुम्ही विचारलं आर्थिक व्यवस्था कशी काय करणार, याच्यामध्ये आपल्याला मला सांगावं असं वाटतं की त्यांच्यावर का विश्वास झाला नाही. त्यानंतर मी अर्थव्यवस्थेवर सांगतो की आम्ही 1,500 रुपये लाडक्या बहिणींना देतो म्हणालो, तेव्हा यांनी कोर्टात केस टाकली. आपले नाना पटोले प्रदेशाध्यक्षांचा निवडणूक प्रतिनिधी रद्द करा, आणि तेच अजेंडामध्ये सांगतात आम्ही 1,500चे 3,000 देऊ. तुम्ही तिजोरीत कुठनं पैसे आणणार? मग आम्ही सांगितलं की आम्ही भक्कम आहोत, लोक तुमच्यावर विश्वासच टाकणार नाहीत. आता अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी केलेलं काम महाराष्ट्राला माहीत आहे, ते किती काटकीसर